कसलं बी संकट येऊ द्या एकामेकाला सोडू नका. हे बोललेलं तर मामा खरं आहे. खरं आहे. खोटं नाही यात काय. यांच्या तोंडावर बोललं होतं. त्यामुळं माझी वड काय आहे, एखादा आपल्याला इसकाटायला लागलं तर त्याला गोपाटून जवळ घ्यायचं. पण कसं आहे, प्रत्येकाने देवानं बुद्धी दिलेली आहे हो, एकाच्या मागे चालत नाही ते. कसं आहे, आज मी माझ्या बुद्धीनं चालतो, मला कोणाची गरज नाही. मी वाईट आहे चांगला आहे विचार करत नाही. जी माझं मन म्हणतं त्याच्यावर मी पाऊल ठेवून चालतो. पण यांचं कसं आहे, एखाद्यानं सांगितलं ही तास आहे त्याच्या माग पळायचं, त्यामुळे ती बिघडून जातं गाणं. तरी पण माझा प्रयत्न आहे प्रत्येकाला आपलं एकाजुटीने घ्यायचं आणि मला मदत करून. तर काल आपलं व्हिडिओ पडलं नाही तर आपल्या मागे होती अडचण काय होती ते तुम्हाला सविस्तर मी सांगणार आहे. पण सध्या कसं झालं, सगळ्यांनी आपल्याला आणलं होतं अडचणीत गुळून, काय असेल ती काम लागलं होतं. तर काल माझ्या संग कोण नसलं तरी माझा सासरा होता काय आणि माझा भाऊ होता. त्यातनं काय असेल ती कोण गेलं. कालचा दिवस आमचा भाव पाणी भरतोय त्यातच गेला. तर त्यामुळे काल काय आमचं व्हिडिओ पडलं नाही. तर आम्ही काल जी सकाळी घर सोडलं होतं ती यायला आम्हाला संध्याकाळी 10 ते 11 वाजले. आमच्या मागे झंझट भरपूर होतं. सासरे बुवांना म्हणजे हिजा वडील, माझा सासरा, मामा, नाती सगळी जायची. तर ह्यांना जाऊ दिलं नाही. काल ठेवलं होतं. त्यात त्यांची गाडी पण पंक्चर झाली ना. आता सकाळी उठल्यापासून त्यांची गडबड आहे, जायचं आहे पटा 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 उरका जायचं आहे काम आणि वड कोणाची नाही हो, फक्त एकाच माणसाची. आता कोणाची असेल वडकावर कोणाची वड असेल ना तुझी माझ्या नाही, चुकीचं सांगितलं बरं का. बायकोची वड आहे. नाही ना तुझी. आता काय बायको आहे काय होम मिनिस्टरचा फोन आला तेव्हापासून नुसता काल हो उठलाय मला जायचंय म्हणून. नातोर माझा जीव, माझं काळीज आहे, नातो आहे ती. नात खोळा नातो आहे. प्रत्येकाच असतं हो, जीव लावलेला असतो. ते आता ही जी बोलते ती काही खोटं नाही, खरं आहे. कसं खरं आहे, ज्या वेळेस पहिल्यांदा त्या तोंडातून शब्द आला तर बाबा म्हणून आला. आणि आमचा बी दादू बाबा ज्या वेळेस पहिल्यांदा बोलला तर बाबाच म्हणला होता. मग जीव लावल्याशिवाय कोण कोणाला हाक मारत नाही, ही तर माहितच आहे जीव तुम्हाला. म्हणजे त्यांचं ते श्वास आहे. श्वास असला तर कसं आहे, आता आई बाप असून आम्हाला कधी ती बाप म्हणला नाही किंवा आईला आई म्हणला नाही. मग त्यावेळेस ती का पहिल्यांदा बाबा म्हणला. बाबा होता तसं. आता तसं त्या ह्याचा बी जीव आहे लेकराचा. लेकरू तर तुम्हाला माहितच आहे, ती आपण दाखवलंय बी. रातच्यापासून ती झोपलं नाही, सारखं फोन करतय. दरवाजात येतोय बाबा कुठं आहे, बाबा बाबा कुठे गेलाय, बाबा कुठे गेलाय सारखं लागलाय बोबड बोलून ना. पप्पा आलत काल, आल्यापासून मी पण रात्री उशीर झाला म्हणलं नका जायला आता. आणि माझ्याकडे बघितल्यावर पण म्हणलं अगं बारक्या पुरीवानी कशी करते, जरा घटवू. आज सुजलंही बोला येत नाही तरी पण मी बोलती. हा होय नाही ती झालं येऊ दाड काढली म्हणल्यावर तिला तिथं जखम झाली, जिथं इंजेक्शन दिलं होतं का नाही, लाल भडक झालंय आणि वरलं ती कातड निघून गेल्या झालंय. आता तिला त्रास आहे, ती हाय सुजलंय उघडच आहे. पण हिने एवढं केलं की हिची दाढ दुखायला लागल्यापासून घरात स्वयंपाक कर ना, हातानं करा खावा. माझं दुखतंय, मी काय करू. दुखायला आल्यावर काहीच करत नाही, बघू सुद्धा वाटत नाही, डोळा सुद्धा उघडू वाटत नाही. इतक्या मुंग्या येते त्या बेकार. ज्याचं त्याचं दुखणं ज्याचं त्याला माहित आहे. ह्यांना काय आपलं बोलायला नेट बसतंय हे. नाही आम्ही म्हणलं नाही आम्हाला न्याड बसतंय, पण सत्य परिस्थिती हाय ती आहे. दुखणंही प्रत्येकाला असतं, पण उठून जे त्याचं काम करावं लागतं. पण ह्या बायमानं काय 2 दिवस झाला आमचे पोटा पाण्याचं काही केलं नाही. काल तर आमचा दिवस बाहेरच गेलाय. सासरा चांगला आहे का वाईट? काय सासरा चांगलाच आहे, कुठं वाईट आहे. मामा चांगला आहे तर का वाईट आहे? मामा चांगलाच आहे, मामा कुठं वाईट आहे. मामाला ज्या वेळेस आमचं वडील होतं, वडील काय बोललं होतं ते त्यांच्या देखत बोललं होतं. त्यांचं एकच म्हणणं होतं की एका आई बापाच्या उदरात ना आलाय तुम्ही तिघजण म्हणल्यावर आयुष्यात कोणाला कसलं बी संकट येऊ द्या एकामेकाला सोडू नका. हे बोललेलं तर मामा खरं आहे. खरं आहे. खोटं नाही यात काय. त्यांच्या तोंडावर बोललं होतं. त्यामुळं माझी वड काय आहे, एखादा आपल्याला इसकाटायला लागलं तर त्याला गोपाटून जवळ घ्यायचं. पण कसं आहे, प्रत्येकाने देवानं बुद्धी दिलेली आहे हो, एकाच्या मागे चालत नाही ते. कसं आहे, आज मी माझ्या बुद्धीनं चालतो, मला कोणाची गरज नाही. मी वाईट आहे चांगला आहे विचार करत नाही. जी माझं मन म्हणतं त्याच्यावर मी पाऊल ठेवून चालतो. पण यांचं कसं आहे, एखाद्यानं सांगितलं ही तास आहे त्याच्या माग पळायचं, त्यामुळे ती बिघडून जातं गाणं. तरी पण माझा प्रयत्न आहे प्रत्येकाला आपलं एकाजुटीने घ्यायचं आणि मला मदत करू लागायचं. त्या कामात सगळ्यात जास्त यांचं सहकार्य आहे. भलं आता माझ्यात वडीलधारी कोण नाही, तर आमचे वडील आहे. आता त्यांच्या सख्या आई बापाच्या माघारी हीच मानावं लागणार आहे. मानलं तर सगळी नाती सारखी आहे ती, आणि नाही मानलं तर कोण कोणाला नाही. बायको माझी नाही, लेकरं माझी नाही. कसं नाही ही जगातलं रेल रीत आहे. पण कडू सत्य. तेवढं आहे.
ही कसं आहे कडू सत्य आहे. मस्त हाय ती आपली म्हणल्यावर काळ हालायला लागली वाटते ना, वाईट वेळ आली एखाद्या किती माझा होता, माझा हाय, मग त्याकरता धावून जावं पळून जावं असं होतं. पण कसं आहे जे त्यानं जे त्याची जाणीव धरली पाहिजे. नात्याचं तर स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंच, पण माझ्या मागं कोण नसलं तर ही आहे ती प्रत्येक अडचणीत मला जरी माझ्याकडून एखाद्या शब्द चुकला तर त्याचं मार्गदर्शन करायला, चांगुलपणानं सांगायला, चांगलं मार्ग दाखवायला पहिल्यापासूनच आहे. वडील होतं तेव्हा पण आहेत, आता आई वडील नाही ती तरी पण तुम्ही ह्या मार्गावर जाऊ नका, ह्या वाटेने जावा सांगायला ती आहेत. आणि घरात कोण गाव ना, मी तुम्हाला ह्याच्या आधी बी म्हणलंय माणूस जाणता पाहिजेलच, त्याशिवाय घराला घर पण नाही. मामा पप्पा कधी पण येऊ द्या, मामांची सदर धडपड असायची. पाहुणा आलाय जाव, भाऊजी आलाय मटण आणा जावर, हे आणा जावर. ती काय पप्पा म्हणजे दारू फिरत असलं काय घेत नाही तर मग पाहुण्याला थम्सअपची बाटली आणा, मटण आणा, चिकन आणू द्या का बोकडाच मटण आणू द्या का मासा आणू द्या. म्हणजे मामांची अशी आमच्या धडपड दादाचं एक हा. वयस गुण आहे तर कोण बी येऊ द्या, पण बिगर जेवता कधी घालवलं नाही. घालवायचं काय बी असू द्या, भले तुमच्याकडून अंड्याची भाजी बनवू द्या, पण ती बनवायची आणि आणि ते घालायची नसलं तर जेवायला. साधं तेल चटणी असू दे पण खाऊन जावा. ही आमच्या वडिलांची सवय एक लय भारी होती. पाहुणा पुंचा काही ना सांगायचं मग तर स्वयंपाक आणि बनव. त्यांना पान खाई सवय हा, असायची. सदर आणि पान असायचं. प्रत्येकाला व्यसन म्हणजे काय ना काय ती राहतेच, कोण तंबाखू खातं कोण पान खातं, ती पाणी बिन तंबाखू खाय, त्यामुळं आलं की तंबाखू खावा, नाहीतर पानाचा ते आपल्या खिशातच पानाची पिशवी असायची, काढायचं त्यात अडकीता सुपारी हे सगळं असायचं द्यायचं. सगळ्याला द्यायचं, अजून येडा करून शिना द्यायचं. कसं असतं माणूस जातोय पण त्यांच्या आठवणी राहते, त्या सगळं इथंच राहायचं, काय न्यायचं नाही. किती पण प्रॉपर्टी असू द्या, किती मी हजाराला म्हणलं किती काय पण असू द्या, काय न्यायचं नाही. आता एवढं आमच्या मामाला 25,000 पेन्शन येत होती, काय नेलं आमच्या मामाने संग. मामा सर्व्हिसला होतं, मामाला पेन्शन येत होती, सगळं काय जागेला ठेवून गेलं का नाही. म्हणून खरं सत्य हे आहे, आपण इथलं त्यांच्या पाहुणा आहे. आयुष्यात त्यांनी स्वप्न बघितली होती आणि आम्हाला बी त्यांनी स्वप्न दाखवली होती, ती देखील त्यांची स्वप्न अधुरी राहिली. पण माझी इच्छा काय, मी तुम्हाला ह्याच्या आधी म्हणून दाखवली, कोणी नाही ती स्वप्न पूर्ण करू द्या, आम्ही दोघं करणार. कारण माणसानं कुठलं तर ध्येय उद्देश डोळ्यापुढे ठेवून जगायला शिकल ना, त्यावेळेस स्वप्न ऑटोमॅटिक पूर्ण होते ते. पण ज्यावेळेस मनात लालच येऊन स्वप्न बघत जाईल ना, ती एक दिवशी त्याचं स्वप्न खरं होत नाही. आणि खरं आहे बरं का, अहो खऱ्याची साथ एक ना एक दिवशी देव देतो. खऱ्याचा दिवस बुगवतो हा. नाही. त्यामुळं आज आमच्या हा. वडिलांची स्वप्न होतं ना की शेतात हेर पाडायची, ही आपलं शेत आहे, मळा पिकवायचा. आपल्या शेतात बी आजपर्यंत कधी लाखाच्या वर उत्पन्न गेलं नाही किंवा निघालं नाही. केली तर मका करा, काढा, 30-40 हजाराची व्हायची आणि गुराला वैरण व्हायची. तेव्हा कटरना फेटर पेंड्या घ्यायच्या आणि चित्राबाला हाया शाक्या टाकायच्या, वैरणीचं वाटोळं सगळ्याचं मात्र व्हायचं. कुठलं नियोजन नव्हतं, फक्त त्यांची इच्छा होती की दुसऱ्या जशा बागा आहेत त्या रानात त्यांच्या बागा फुलते त्या, त्यांचा मळा कसा दिसतोय तसं आपल्या शेतात कधी तर कुठली तर बाग यावं, बाग राहावं, करावं. हे त्यांचं स्वप्न होतं, ते आम्ही दोघं पूर्ण करणार आहे. आणि आपल्या शेतात आपण भलं हे अजून 6 महिने नसू द्या बाग पण लावायची, लावणारच. बाग काय करायची. शेवटी होईल ते होईल, भलं त्यात मग आम्हाला यश येऊ न येऊ, तोटा होऊ द्या, पण जे बापानं स्वप्न बघितलं होतं ते आम्ही पूर्ण करणार. आणि बापानं जी स्वप्न सांगितलं होतं, जे बाप बोलला होता त्याला साक्षीदार ही आहेत. कारण ह्यांच्या देखतच त्यांनी सांगितलं होतं, आणि आणि ते बी अजून रडून सांगितलं होतं. रडून सांगितलं होतं, रडून माणसाच्या मामाने. डोळ्यात पाणी काय येणार नाही. आणि ती पण मामा आम्हाला सोडून जायच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं. आणि सकाळी उठून तर मामा आम्हाला सगळ्यांना सोडून गेलं. म्हणजे माणसाला मरण यायच्या आधी समजून येतं का काय माहिती नाही, पण एवढं मात्र नक्की आहे, ज्यावेळेस आपल्यापासून माणूस लांब जायचा असतो ना, त्यावेळेस खरंच ती माणूस लय माया, भरपूर माया असे लावायचं. मी जशी नांदायली तसं माझ्या स्वतःच्या सासऱ्यानं मला कधी मुक्ती कधी सुद्धा म्हणलं नाही. हमेशा सासू सासरं मुक्ता म्हणायची, कधी उघराटून हाक मारली नाही, कधी नाही. त्याच जरा वाटतंय. माणसाला जीवनात कसं आहे, राग आला की माणसं सहज म्हणतं मला नाही जगायचं, मारायचं नाही आणि मार. त्यावेळेस वाटतं ते रागाने ते पाऊल बी उचलतं. पण ज्या वेळेस एकामेकात जीव गुंततो, माया प्रेम वाढतं, त्यावेळेस जर अक्षरशः त्या व्यक्तीला मरण आलं असलं, यमराज जर पुढे दिसत असला ना, तर त्या माणसाला जगायची आशा सुटते. का तरी माझ्या इथे माझ्यांसाठी जगायचं, मला करायचं आहे, लय काय करायचं असं सारखं म्हणायचं, येलाच नसतं तिथे.